लोणार एक भूवैज्ञानिक चमत्कार. आणि आम्ही पुन्हा निघालो लोणारला, त्याच त्या समृद्धी महामार्गावरून. तसं वातावरण ढगाळ होतं. गाडी चालवताना येणारा डोळ्यांचा शीण घालवण्याकरिता महामार्गावरती अशा रचना केलेल्या आपल्याला दिसतात. पावसाळी वातावरणामुळे जानेवारी 23 आणि आत्ताच्या नोव्हेंबर 23 मधील प्रवास तोच महामार्ग, पण गंमतशीर फरक आम्हाला दिसत होता. तोच तो बोगदा पार करून आपण चालत राहतो. मागच्या वेळेला आम्ही सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्ग सोडला होता, पण या वेळेला हिरवट रंगांच्या डोंगरातून प्रवास चालू ठेवत आम्ही दुसर बीडला महामार्ग सोडला. त्याच काळ्याशा डांबरी रस्त्यांवरून आमचा प्रवास सुरू होता. मध्येच दिसलेली ती बैलगाडी, शेळ्या मेंढ्यांचा कळप, नागमोडी असा उंच सखल मार्गावरून जाणारा रस्ता, पाण्याकरता होत असलेली लोकांची लगबग आम्हाला लोणार जवळ येत असल्याचं सांगत होतं. आणि अचानक रस्ता थबकला. पांढऱ्या सोन्याची शेती, कापूस बोंड सारीकडे डवरलेली होती. त्यातील ते काँग्रेस गवत उगाचच डोळ्याला खुपत होतं. कापूस बोंडांमधून अगदी फुलून गेला होता. जवळच्या झुडपावर शिवलिंगीची फळं पिकली होती. हे सारं पाहता पाहता आम्ही MTDC लोणारला पोचलो. हिरव्या झाडीतून तोच छोटा रस्ता आत जात होता. फरक इतकाच होता की आता हवा ढगाळ होती आणि आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा चमचमीत ऊन होतं. थोडासा नाश्ता करून आम्ही दैत्यसुदन मंदिरात गेलो. दिवस मावळत होता, पण मंदिर तसंच आकर्षक दिसत होतं. मंदिराचे सर्व भाग अगदी सुस्पष्टपणे दिसत होते. सूर्य आता अस्ताला गेला होता. पौर्णिमेचा चंद्र मंदिराच्या आडून उगवत होता. आकाशातील ढगांबरोबर त्याचा लपंडाव चाललेला आपल्याला दिसत होता. रात्री कधीतरी आभाळ भरून आलं आणि अवचित अशा पावसाच्या धारा कोसळू लागल्या. सकाळ झाली तरी सुद्धा पाऊस असा चालूच होता. नेहमी उन्हामध्ये लख्ख न्हाणारं हे गेस्ट हाऊस आज पावसामध्ये भिजत होतं. पण मग हळूहळू पाऊस कमी होत पाऊस थांबला. आकाश निरभ्र नव्हतं, ढगांनी झाकोळलेलं होतं, पण पाऊस हा थांबला होता. आणि या कुंद वातावरणामध्ये आम्ही निघालो होतो ते वालूरला. पूर्णा नदीवरील जुन्या पुलावरून आपण वालूरकडे जातो. पावसामुळे चिखल आणि पाणी हे सारीकडे रस्त्यावरती साचलं होतं. ओल्या रस्त्यावरून अधूनमधून दिसणाऱ्या झाडांखालून आणि थोड्याशा खराब रस्त्यावरून आपण वालूरला पोचतो. पावसामध्ये न्हालेला हा वालूरचा परिसर. पडलेल्या पावसामुळे चिखल भरलेल्या रस्त्यावरून आपण गावामध्ये प्रवेश करतो. चिखलामधून वाट काढत काढत आपण चालत राहतो. मध्येच एक मस्त रंगवलेलं डिझायनर दार आपल्याला दिसतं.
काळ्या ताशीव दगडांची भिंत आणि वरील विटांच्या कामात पोपटांनी केलेली ही घरं. हे सारं पाहत पाहत चिखलामधून आपण मार्ग काढत चालत राहतो. नजरेसमोर येत जातात एक एक जुनी जुनी अशी बांधकामं, कमरेपर्यंत ताशीव दगड आणि वरती मातीत जोडलेल्या चपट्या विटांची भिंत. या जुन्या चपट्या विटा आणि आजच्या आपल्या ह्या अशा विटा, दोघांमध्ये खूप फरक आहे. विटांमध्ये बनवलेल्या कमानी, कोनाडे हे सारे काही मस्तच दिसतं. छपराचं पाणी वाहून नेणारा हा खापरी पनळ असाच आपल्याला दिसत राहतो. तशाच प्रकारचं हे एक सुंदर बांधकाम, खिडकीची रचना, त्याच्यावरचं कमानदार असं वीटकाम, खिडकीची नक्षीदार चौकट, खिडकीला आधार देणारे पेडिमेंट्स, त्यातील कोरलेली मधली फुलं, लाकडी रेजे, आणि असं वाटून जातं आत्ताच कुणीतरी लावण्यवती ही खिडकीची झडप उघडून आपल्याकडे डोकावून बघेल. या घराच्या भिंती इतक्या जाड आहेत की घराच्या अंतर्भागात थंडीमध्ये उष्णता साठते आणि उन्हाळ्यामध्ये गारवा राहतो. तान्ह्या बाळालाही सुखावं वाटावं असं आंतरवातावरण यामुळे तयार होत असावं. लाकडी तावदाने असलेली घरे बंदच होती, पण हा लाकूड कामातील कोरलेला सप्तरंगी मोर आणि या मोरावरती असलेला छोटा मोर आपलं लक्ष वेधून घेत होता. थोडासा आधुनिक दाराचा आणि दगड-वीट कामातील हा एक वाडा. विटांमध्ये केलेली अशी एक नाजूक कलाकुसर, थोडीशी क्षतिग्रस्त आहे पण एक नजाकत आहे ती. अशाच उंच उंच भिंतींमधून आपण चालत राहतो. परक्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अशा भक्कम चिरेबंदी भिंती बांधल्या असाव्यात असं वाटतं. नजरेत न मावणाऱ्या उंचींची अशी ही बांधकामं आहेत. काळाचा चपेटा वाजूनही अशी ती आज उभी आहेत आणि त्यामधील गवाक्षामधून असंच कोणीतरी आपलं उद्याचं भविष्य शोधतानाही आपल्याला दिसतं. धान्याच्या जात्याची वरची पाळ ही अशीच पडलेली आहे. आपल्याला लोणारला दिसलेल्या जात्याची आठवण करून देते, पण लोणारचं जातं मोठं होतं. जवळजवळ 2 किंवा 3 जणांनी ते वापरावं इतकं ते मोठं होतं. एका छोटेखानी शिवमंदिरामध्ये आपण येतो. कीर्तिमुख कोरलेला एक चौरस खांब आणि त्याच्यावरती एकमेकांमध्ये गुंफून केलेलं वितान किंवा सिलिंग, याची आपल्याला या ठिकाणी ओळख पडते. रंगमंडपातून असं दिसणारं दृश्य आपल्याला मोहून टाकतं. अजूनही जनांच्या मनात हे मंदिर आहे हे असं आपल्याला भासून जातं. एक चौरसाकृती बारव आपलं लक्ष वेधून घेते. 4 दिशांनी प्रवेशमार्ग असलेलं हे बारव आहे. मधल्या टप्प्यावरती पूर्ण फिरायची सोय केलेली आहे. बसण्यासाठी पुढे आलेले ताशीव दगड आणि त्याप्रमाणे ही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेली ही बारव आहे. अशा प्रकारे एकमेकांमध्ये दगड अडकवून तळाशी रुंद आणि वर निमुळती होत जाणाऱ्या भिंती या बारवेला आहेत. या बारवेमध्ये देवकोष्ठ दिसत नाहीत हे या बारवेचे एक प्रमुख वैशिष्ट्य असावं. पांढऱ्या पडलेल्या दगडांपर्यंत पाणी साठत असावं आणि आज ही बारव तशी वापरात नसावी असं दिसतं. 2 घरांच्या बाजूने छोटेखानी रस्त्यानं अशा सुबक दगडी बांधकामामधून आपण जागतिक वारसा स्थळातील असलेल्या एका बारवेपाशी येतो. आणि जाणवतं वालूरचं हेच ते खरं खुरं असं सौंदर्य आहे. 8 सर्पिलाकार 2 टप्प्यातील मार्गाने आपण पाण्यापाशी पोहोचू शकतो. प्रत्येक 2 सर्पिलाकार मार्गांच्या मध्ये देवकोष्ठ किंवा देवाचं अधिष्ठान आहे. तळाशी जाडजूड भिंत आणि वर यावं तशी भिंत ही बारीक होत जाताना आपल्याला दिसते. एकमेकांमध्ये अडकवलेले ताशीव दगड आणि त्यापासून बनलेला हा सर्पिलाकार आकार जणू मुक्त भासतो.
बारवेच्या पृष्ठभागावरतीही हा संपत नाही आणि असाच हा अनादी होत जात असावा असं दृश्य नजरेसमोर तरळू लागतं. पहिल्या टप्प्याखाली असलेल्या त्रिकोणी खाचा बहुधा पणत्या लावण्यासाठी ठेवलेल्या असाव्यात असं वाटतं.